नमस्कार. तर आज आपण हाडांच्या मजबूतीसाठी आणि केस गळतीवरती फायदेशीर असे डिंकाचे लाडू बनवणार आहोत. हिवाळ्यामध्ये जर हा रोज एक लाडू खाल्ला तर आरोग्यास खूप फायदे आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर साहित्य पहा. 3 वाट्या खिसलेलं खोबरं आहे, 1 वाटी ओली खजूर, 1 वाटी खारीक आहे, अर्धी वाटी तीळ आहेत आणि इथे भाजक्या डाळ्यांचं अर्धी वाटी पीठ करून घेतलेलं आहे. मुगाच्या डाळीचं सुद्धाही ते पीठ वापरू शकता. 2 चमचे मेथी दाणे, 2 चमचे खसखस, काजू आणि बदामांचे असे बारीक तुकडे मी करून घेतलेले आहेत. छोटी 1 वाटी डिंक घेतला आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर 50 ग्रॅम डिंक आहे आणि 50 ml तूप आहे. सर्व साहित्याचं वजनी प्रमाण मी तुम्हाला इथे सांगत आहे. वजनी प्रमाण पाहायचं असेल तर 200 ग्रॅम खोबरं, 150 ग्रॅम ओली खजूर, 100 ग्रॅम खारीक, काजू बदामाचे तुकडे, 2 चमचे मेथी दाणे, 50 ग्रॅम भाजक्या डाळ्याचं पीठ, 50 ग्रॅम तीळ आणि 50 ml तूप आहे. सर्वात अगोदर आपण हे साहित्य भाजून घेऊयात. तर शक्यतो अशी गोल मोठी कढई घ्यायची, म्हणजे सर्व साहित्य व्यवस्थित भाजता येतं आणि ते साहित्य एकसारखं भाजलं सुद्धा जाते. खोबरं पटकन हलवून घ्यायचं आहे, नाहीतर ते करपण्याची शक्यता असते. खिसल्यामुळे खोबरं पटकन भाजलं जातं. इथे तुम्ही रेडीमेड बाजारात मिळतं ते खिसलेलं खोबरं वापरलं तरी सुद्धा चालेल. फक्त खोबरं भाजत असताना गॅस मंद ठेवायचा आहे, म्हणजे ते करपणार नाही किंवा काळं होणार नाही. खोबरं भाजल्यानंतर काढून घेऊयात. आज जे मी लाडू बनवणार आहे त्यामध्ये अजिबात गुळाचा किंवा साखरेचा वापर कुठेही केलेला नाही, त्यामुळे अगदी पौष्टिक लाडू तयार होतात. खोबरं काढून झाल्यानंतर यामध्ये तीळ भाजून घेऊयात आणि त्यामध्ये खसखस सुद्धा भाजून घ्यायची आहे. या दोन्ही गोष्टी भाजण्यासाठी सारखाच वेळ लागतो, त्यामुळे दोन्ही बरोबरच भाजून घेऊयात, म्हणजे वेळ सुद्धा वाचला जाईल. सतत एकसारखं हलवत राहायचंय. आणि हे पहा, हे दोन्ही थोडंसं भाजल्यानंतर यामध्येच मेथी दाणे सुद्धा आपण भाजून घेऊयात. मेथी दाणे अगदी 1 चमचा किंवा 2 चमचाच इथे वापरायचे आहेत, नाहीतर लाडू थोडेसे कडवट लागतात आणि मग ते खावेसे वाटत नाहीत. त्यामुळे मेथी दाण्यांचा वापर कमीच करा. तीळ आणि मेथी दाणे थोडेसे उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये आरोग्याला याचा खूप फायदा होतो. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजलेलं आहे. हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे. शक्यतो तुपाचाच वापर करा, म्हणजे लाडू चवीलाही खूप छान लागतात. या तुपामध्ये आपण जी खारीक घेतलेली आहे ती खारीक भाजून घेणार आहोत. लक्षात घ्या, खारीक बारीक बारीक तुकडे करून घेतल्यानंतर व्यवस्थित बारीक होते. बारीक करताना त्रास होत नाही, त्यामुळे शक्यतो अगदी लहान लहान तुकडे करून थोडीशी उन्हात वाळवून मग खारीक आपण भाजून घ्यायची आहे. आणि एकदम मंद गॅसवरती ही खारीक भाजून घ्यायची आहे, म्हणजे ती अजिबात काळी होत नाही आणि व्यवस्थित भाजली सुद्धा जाते आणि मग बारीक होण्यास मदत होते. एकसारखं हलवत राहून ही खारीक सुद्धा मी छान भाजून घेतलेली आहे. ही आपण काढून घेऊयात. यानंतर पुन्हा यामध्ये मी थोडंसं तूप टाकणार आहे. थोडं थोडं तूप आपल्याला प्रत्येक वेळी भाजताना वापरायचं आहे. आता यामध्ये हे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेऊयात. ड्रायफ्रूट्स सुद्धा पटकन तळले जातात, त्यामुळे एकसारखं हलवत राहून ते पटकन काढून घ्यायचे, म्हणजे जास्त तळले जात नाहीत आणि चव सुद्धा बदलत नाही. तुपामध्ये व्यवस्थित ड्रायफ्रूट्स जराशे भाजून तळून घेतले तर ते सादळत नाहीत, त्यामुळे हे भाजून किंवा तळून घ्यायचे आहेत. आता हे पहा, यामध्ये तूप राहिलेलं आहे, त्यामुळे पुन्हा यामध्ये तूप टाकायची गरज नाही. जी बारीक आपण कट करून घेतलेली ओली खजूर आहे
ती या तुपामध्ये भाजून घेऊयात. ओली खजूर वापरल्यामुळे लाडू बांधण्यास खूप मदत होते. पूर्णपणे जर तुम्ही खारीक वापरली तर यामध्ये गूळ किंवा साखर आपण घातलेला नाही, त्यामुळे लाडू व्यवस्थित बांधले जाणार नाहीत. त्यामुळे ओल्या खजूरचा इथे वापर करायचा आहे. खजूर सुद्धा भाजून झालेले आहे. पुन्हा मी यामध्ये थोडंसं तूप टाकून हा 1 वाटी डिंक घेतलेला आहे तो यामध्ये टाकत आहे. डिंक नीट तळून घ्या, नाहीतर लाडू खाताना तो दाताला चिकटण्याची शक्यता असते. एकसारखा डिंक हलवून तळून घ्यायचा आहे. डिंक सुद्धा आरोग्याला खूप फायदेशीर आहे, त्यामुळे या लाडूंमध्ये आपण जे जे साहित्य वापरलेलं आहे हिवाळ्यामध्ये ते अत्यंत पौष्टिक आहे. हाडांच्या मजबूतीसाठी, केस गळतीसाठी तर हे लाडू अत्यंत उपयुक्त आहेत. आणि हे पहा, डिंक छान फुललेला आहे. हा डिंक आपण काढून घेऊयात. आता कढईमध्ये पुन्हा मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि यामध्ये जे भाजक्या डाळ्यांचं पीठ करून घेतलेलं आहे ते पीठ मी अगदी थोडंसं भाजून घेत आहे. डाळे भाजलेले असतात, त्यामुळे पीठ इथे भाजण्याची गरज नाही. तरीसुद्धा लाडू व्यवस्थित बांधले जावेत, वळले जावे यासाठी हे पीठ मी भाजून घेत आहे. इथे तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मुगाच्या डाळीचं पीठ सुद्धा वापरू शकता. भाजके डाळे म्हणजे फुटाण्याची जी डाळ असते ती खूप पौष्टिक असते, यामध्ये प्रोटीन असतं, त्यामुळे मी यामध्ये याचा वापर केलेला आहे. आणि हे पहा, सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. हे मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. साहित्य आपण व्यवस्थित थंड करून घेणार आहोत, मगच ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. गरम गरम साहित्य जर मिक्सरला बारीक केलं तर त्याचं तेल निघतं आणि मग लाडू खूप तेलकट होतात. त्यामुळे व्यवस्थित साहित्य थंड करून घ्या आणि मग मिक्सरमधून काढून घ्या. थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला खोबरं आणि जे आपण तीळ भाजून घेतलेले आहेत ते बारीक करून घेऊयात. सर्व साहित्य एकत्रित करून मिक्सरला बारीक करून घेऊ नका, व्यवस्थित बारीक होणार नाही. आणि हे पहा, मोठ्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये बारीक केलेलं साहित्य काढून घ्यायचं आहे. आता साहित्यामध्ये खारक्याऐवजी तुम्ही खारीक पावडर सुद्धा वापरू शकता. भाजलेली खारीक सुद्धा मी इथे बारीक करून घेतलेली आहे. व्यवस्थित खारीक आपल्याला बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे लाडू वळताना त्रास होत नाही, व्यवस्थित वळले जातात. परतलेला सुकामेवा आपण यामध्ये टाकूया. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे काजू बदाम नसतील नाही टाकले तरी सुद्धा चालेल. खजूर पण आपण यामध्ये टाकून घेऊया. बारीक कट करून घेतलेली आहे, त्यामुळे मिक्सरमध्ये बारीक करायची नाही. पीठसुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि हे सर्व साहित्य आपण एकत्र मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊयात. खजूर जे आहे ती ओलसर असते, त्यामुळे नीट मिक्स करून घ्या आणि बारीक केलेलं डिंक यामध्ये टाकून घ्या. डिंक टाकल्यानंतर पुन्हा आपण थोडंसं हे साहित्य मिक्स करून घेऊया. आणि आता या मिश्रणाचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर वजनी प्रमाणात 600 ते 700 ग्रॅम हे साहित्य आहे आणि याचे लाडूसुद्धा तेवढ्याच वजनाचे बनले जातात. थोडं थोडं हे मिश्रण घेऊन आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. एका हाताची बोटे आणि दुसऱ्या हाताचा तळवा याच्या मदतीने लाडू बांधून घ्यायचे आहेत. आणि पहा, एकदम सहज हे लाडू वळले जातात. अजिबात मिश्रण कोरडं झालेलं नाही. बाइंडिंग बघू शकता, लाडू बघू शकता, सहज वळला आहे आणि एकदम छान सुद्धा तयार झालेला आहे. याच पद्धतीने सर्व लाडू आपण बांधून घेऊया. यामध्ये गुळाचा किंवा साखरेचा अजिबात वापर केलेला नाही, तरीसुद्धा हे लाडू गोड लागतात, कारण यामध्ये आपण जी ओली खजूर घातलेली आहे ती चवीला गोड असते. त्यामुळे साखर आणि गुळाचा वापर करायचा गरज नाही आणि खजूरमुळे लाडू बांधायला सुद्धा खूप मदत होते. आणि हे पहा, सर्व लाडू इथे तयार करून झालेले आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, लाडू बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.